नमस्कार मैत्रिणींनो, पद्मा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी चवळीची वेगळ्या पद्धतीने चवळीची भाजी करून दाखवणार आहे। रस्सा भाजी। हे बाई चवळी मी भिजवलेली आहे 2-3 तास आणि अशी शिजवून घेतलेली आहे। अशी शिजवून घ्यायची, तिला कुकरमध्ये नाही शिजवायची, अशी वेगळी पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची। एकदम वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। तर आता गॅसवर कढई ठेवली आहे मी। कढईमध्ये आपण तेल घालूया। थोडीशी जरा चवीमध्ये बदल म्हणून अशी ह्या पद्धतीने भाजी करते। आता मी तेल गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये ही चवळी घालून आपण परतून घेऊ दे आधी। ठीक आहे, तिला परतल्यामुळं काय होतं, एकदम चवळीची भाजी टेस्टी लागते। आपण डायरेक्ट कुकरमध्ये घालतो, सगळं शिजवतो ना। तर आता मी हे पातेल्यामध्ये असं शिजून घेतलं आहे। गॅस मोठा केला आहे। हे आता मी अशी परतून घेते चवळी तेलामध्ये। परतून घेतल्यामुळे ह्याचा स्वाद एकदम छान होऊ लागतो, चव छान लागते भाजीची। एक 2 ते 3 मिनटं आपण ह्याला परतूया। हे पातळी चवळी आपली भाजून झाली। आता आपण हे काढून घेऊया। हे पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल, जर जास्त घातले, गॅस मोठा करायचा आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत फोडणीसाठी। एक कांदा चिरून घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये घालूया। एकाच भाजी खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून थोडासा बदल केला मी। आता हे कांदा ह्याला गुलाबी रंगाचा ह्याला आपण परतायचा आहे। आता कांदा आपला परतून झाला आहे। त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे, तो पण चांगला परतून घ्यायचा। एक सारखा त्याला हलवायचं, गॅस मोठाच ठेवायचा। कांदा चांगला परतून घेतला ना, टोमॅटो कांदा तेलामध्ये चांगला शिजला ना, म्हणजे भाजीला छान चव येते बघा। झटपट होणारी अशी ह्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भाजी छान लागते, मुलं आवडीने खातात। थोडासा बदल ह्याच्यामध्ये ह्याला छान। आता आपण हे परतून घेऊया छान। हे पाताचं टोमॅटो आणि कांदा एक सारखा परतून झाला आहे। या भाजीला ना तेल जर थोडंसं जास्त टाकलेलं आहे, जास्तच लागतं। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। हे बघा, मी कोथिंबीर वाटत असते त्याच्यामध्ये, नेहमी आलं लसूणमध्ये मी कोथिंबीर घालत असते, त्याच्यामुळे टेस्ट छान येते बघा आपल्या पेस्टला। आता हे पण परतून घ्यायचे, ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची। पेस्ट आलं लसूणची पेस्ट टाकल्यामुळे एकदम छान वास येतो। ताजी पेस्ट असेल ना, छान वास येतो बघा। हे आपली पेस्ट पण छान परतून झाली। गॅस बारीक केला आहे। आता हा मसाला आहे पहा, हा घरगुती मसाला आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर ह्याच्यामध्ये टाकून देते। आता कांदा परताना मी थोडंसं मीठ घातले त्याच्यात। ह्यात खोबरं वगैरे काही घालायचं नाही, अशीच ही भाजी। एकदा खोबरं न टाकता, खोबऱ्याचं वाटण न टाकता भाजी करायची, तरी पण छान लागते बघा। आता ह्याच्यामध्ये मी हे 2 चमचे दही घेतलं आहे, फेटून घेतले। आंबट दही नाही, ताजं दही आहे, ते घालूया आपण त्याच्यामध्ये। दह्यामुळे ना भाजीला एकदम चव छान लागते, वास पण एकदम छान येतं भाजीचं बघा। हे परतायचं, आता परत ह्याची छान परतून घ्यायचं। आता चवळी आपण परतलेली आहे ना, ही आपण घालूया त्याच्यामध्ये। पुन्हा आपण परतूया भाजी छान। आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं, पाहिजे तितकं पाणी घालायचं। तुम्हाला अशी लपतपीत करायची असेल तर लपतपीत करा, किंवा सुक्की करायची असेल तर सुक्की करा। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते। आता हे चवळी शिजवलेलं पाणी आहे आणि मिक्सरमध्ये आलं लसणाची पेस्ट केलेली आहे, ते धुवून सर्व हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालते। हे पहा, आता हे आपली चवळी शिजलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या भाजीला शिजायला वेळ लागणार नाही। आता जे आपण मसाले टाकलेत ना, ते ह्याच्यात शिजले पाहिजे रस्स्यामध्ये। आता मला एवढा रस्सा पुरेसा आहे, तुम्हाला जर आणखी वाढवायचं असेल तुम्ही वाढू शकता। आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळे मसाले, कुठले बाहेरचे मसाले टाकायचे असेल तर टाकू शकता। आता हा मी ताजा मसाला केलेला आहे घरगुती, म्हणून मी कुठलेही मसाले ह्याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत। हे पहा, आता ह्याला छान आता उकळी येऊन द्यायची। मोठा गॅस करते। आता ह्याला 2 मिनटं छान खदखदून उकळी आली की आपली भाजी तयार।
तयार झाली पहा. हे पहा, अशी घट्ट वाटण न घालता भाजी इतकी घट्ट छान तयार झाली आहे पहा. आता ही अशीच भाजी तुम्ही पण करून पहा, एकदम छान टेस्टी होते अशी भाजी. गॅस बंद करते आता आणि आपण आता ही भाजी काढून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते. आता ही भाजी आपली तयार झाली. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.